हाय एव्हरीवन. तर मी आली होती आज रतनगड किल्ल्यावर. तर चला बघूयात माझा दिवस कसा गेला. तर सकाळी आम्ही पहाटे पोचलो होतो तिथे. पहाटे 6 वाजता आम्ही हा ट्रेक चालू केला. मी आलेली माझ्या कझिनसोबत आणि एका ट्रेकर ग्रुपसोबत आलो होतो आम्ही. थोडंसं खाऊन आम्ही ट्रेक चालू केलेला. स्टार्टिंगला मला वाटलेलं मी चढू नाही शकणार, बट हळूहळू मग ते सवय लागून गेली चालायची आणि मग आम्ही चालत चालत पोचलो एकदम टॉपला. द व्ह्यू म्हणजे खूप बेस्ट व्ह्यू होता हा. लिटरली असं वाटत होतं की ढग हातात आलेले आहेत. खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले, मी ते पोस्टही केलेले आहेत आणि खूप एन्जॉय केलं आणि पूर्ण ग्रुप होता आमच्यासोबत. सो ही माझी बहीण आहे आणि तिकडे माकड पण होते खूप. सो आम्ही खात होतो. तर मी म्हटलं त्यांना पण द्यावं, पण मला खूप भीती वाटत होती त्यांची, बट स्टिल आय ट्रायड. काही ठिकाणी खूप गोंधळही झाला, पण ठीक आहे. मेमरीज खूप चांगल्या भेटल्या मला तिथे. नवीन फ्रेंड्स पण झाले आणि हा वरती गेल्यानंतर समजलं हा बेस्ट व्ह्यू होता. म्हणजे काय सांगू मी, वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. हा किती किती बेस्ट व्ह्यू होता. ट्रेकिंगची मज्जा अशी वेगळी आहे की तिथे सगळं आपल्या अपोजिट घडत असतं, कारण आपल्याला सगळ्या सोयी तिथं भेटत नाहीत, कारण ते विलेज एरियाजमध्ये असतात. पण ज्याला नेचरसोबत टाईम स्पेंड करायचा आहे त्यांनी प्लीज ट्रेकिंग करा. आयुष्यात काही नाही केलं पण हे करा. आणि हा माझा बेस्ट मोमेंट होता विथ महादेव पिंड. ते नंतर मला रिअलाईज झालं आणि मी जेव्हा पाण्यात तोंड पण टाकलेलं तेव्हा मी डोळे ओपन केलेले, तेव्हा मी पाहिलं ते खूप क्लिअर पाणी होतं. म्हणजे बेस्ट. आणि हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स भाई, माझी वाट लागली होती चढताना आणि उतरताना. मला लिटरली असं फील झालेलं की मी आता स्ट्रेट खाली पडणार आहे. आणि मग त्यानंतर आम्ही बेसमेंटला पोचलो. तिथं महादेवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. ओके, बाय, सी यू इन